स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। तुम्हाला एक विनंती आहे की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, कुठलीही एक्झाम असो, MPSC, सरळ सेवा, रेल्वे भरती, आपल्या व्हिडिओमधून डायरेक्ट प्रश्न पडतील मित्रांनो। तर आपला आजचा टॉपिक आहे प्रास्ताविका म्हणजेच सरनामा। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। तुम्ही जर बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण राज्यघटना सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। म्हणजे आपल्या घटनाकारांना आपला भारत देश आणि नागरिकांप्रती कसे विचार होते हे सर्व या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपल्याला समजतं। आपण या प्रत्येक शब्दाचा आता शब्दशः अर्थ पूर्ण डिटेलमध्ये पुढे चालून बघणार आहोत। पण आता त्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोग आहे, ते म्हणजे काही जे शब्द आहेत ते अनुक्रमाने विचारात येतात। जसं की MPSC एक्झाम झालं किंवा सरळ सेवा एक्झाम झाली तर ते शब्द आपल्याला इथे पाठ करावे लागतील। जसं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, त्याचप्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, त्याचप्रमाणे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे शब्द पाठ करायला खूप अवघड आहे, पण तसं काहीच नाही। तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून हे शब्द तुमच्या पाठ होऊन जाईल। तुम्हाला तसं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचे शब्द पाठ होतील। मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ थोडा जरी आवडला किंवा तुम्हाला असं वाटलं की आपल्या व्हिडिओमधली माहिती खूप महत्त्वाची आहे तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा। आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघणार आहोत। सार्वभौम म्हणजे आपला भारत देश कोणत्याही बाह्य प्रभावाविना आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो। भारतावर इतर कोणत्याही राष्ट्राचे दबाव असणार नाही। म्हणजे आपण पाहतो की आपला भारत देश आंतरराष्ट्रीय संघटनेचा सदस्य बनतो किंवा आपल्या भारत देशातील राज्यांच्या सीमामध्ये बदल करण्यात येतो किंवा आपण बघू शकतो की आपण आपले व्यापार मुक्तपणे करतो। म्हणजेच आपल्या देशावर इतर कोणत्याही देशाचं राज्य असणार नाही, आपल्या देशामध्ये कोणाचाही दबाव असणार नाही, आपला देश मुक्तपणे व्यवहार करू शकतो, व्यापार करू शकतो। म्हणजेच आपण म्हणू शकतो की आपला देश आता सार्वभौम झाला आहे। समाजवादी म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी यंत्रणा स्थापन करणे, जसे की मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आले आहे। परंतु उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण 1991 पासून सुरू झाले व तेव्हापासून भांडवलशाहीकडे थोडा झुकाव आहे। म्हणजे आपण बघतो की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककल्याणाच्या योजना राबवण्यात येतात, जसं की सुकन्या समृद्धी योजना, असं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण योजना राबवतो, त्यालाच आपण समाजवाद म्हणतो। पण 1991 पासून वेगवेगळे देश जवळ आले, त्यांच्यामध्ये मुक्त व्यापार होण्यास सुरुवात झाली, म्हणजे भांडवलशाहीला आता वाव मिळायला लागला। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपला देश थोडाफार का म्हणा पण भांडवलशाहीकडे झुकत आहे। पण आजही आपल्या देशामध्ये समाजवादी योजना राबवली आता, जसं जनतेसाठी, जसं समान काम समान वेतन, लहान बाळं जेव्हा जन्माला त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची योजना, म्हणजे आजही आपला देश समाजवादी असं आपल्याला म्हणता येईल। धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताचा कोणताही धर्म नाही, म्हणजेच भारतात सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळेल, धर्माच्या आधारावर त्यांच्यात भेदभाव केला जाणार नाही। म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्या देशाचा कोणताही धर्म नाही किंवा आपला देश अधर्मी नाही किंवा आपण असं कोणावरही सक्ती करू शकत नाही की या धर्मासाठी आपल्याला कर द्यावा लागेल किंवा ह्या धर्मासाठी तुम्हाला अनुदान द्यावे लागेल किंवा तुम्ही ह्या धर्माचे म्हणून तुम्हाला मतदान करू दिले जाणार नाही। तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये असं काहीच नाही। आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये सर्व धर्माला समान वागणूक मिळते, सर्व धर्माच्या लोकांना प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळतो, म्हणजेच आपला देश धर्मनिरपेक्ष आहे। लोकशाही म्हणजे जिथे जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्यकारभारात सहभागी असतात, म्हणजे इथे लोकांची सत्ता असते। आपण आपल्यातूनच लोकप्रतिनिधी निवडून देतो। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपण मतदान करतो आणि आपले लोकप्रतिनिधी निवडतो आणि ते लोकप्रतिनिधी आपल्या देशाचा कारभार पाहतात। म्हणजेच ते अप्रत्यक्षपणे आपल्याकडूनच ते राज्यकारभार पाहण्यासाठी निवडले जातात। म्हणजेच मित्रांनो, आपला अप्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये सहभाग असतो, म्हणजेच आपला देश लोकशाही आहे। गणराज्य म्हणजे वंश परंपरे न करता लोकांच्याद्वारे राज्यप्रमुखाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवड केली जाते, जसे की आपल्या भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक।
आपण बघू शकतो की आपल्या देशामध्ये राज्य राजवाडा पहिल्यापासून होते, पण आपल्या देशामध्ये आज राजेशाही राहिलेली नाही. म्हणजेच आपल्या देशाचा जो राष्ट्रप्रमुख आहे तो राजा असत नाही, तर आपल्या देशामधनं जे आपले राष्ट्रप्रमुख आहे, जसे आपले राष्ट्रपती, ते लोकांमधून निवडून दिले जातात. म्हणजेच मित्रांनो, आपल्या देशामध्ये गणराज्य आहे. आता आपण बघू न्याय. सरनाम्यामध्ये स्पष्टपणे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय स्थापन करण्याचं ध्येय आहे. उदाहरणार्थ, अस्पृश्यता न पाळणे हे झालं सामाजिक न्याय, समान कामासाठी समान वेतन हे झालं आर्थिक न्याय, मतदान करणे हे झालं राजकीय न्याय. म्हणजे मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की आपल्या भारतीय जनतेला सर्वांना समान वागणूक भेटायला पाहिजे, कुणावरही अन्याय नाही व्हायला पाहिजे, त्यांनी जातीभेद असं जे काही असतं ते पाळलं नाही पाहिजे, म्हणजेच प्रत्येकाला न्याय भेटायला पाहिजे. पुढचं आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे घटनेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना हे स्वातंत्र्य देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, भाषण करणे, कोणताही व्यापार करणे, धर्माचा प्रचार करणे. म्हणजेच मित्रांनो, जर आपल्याला स्वातंत्र्य असेल तरच आपण कोणताही धर्म स्वीकारू शकतो, कोणताही व्यापार करू शकतो, काहीही भाषण करू शकतो. जर आपल्याला स्वातंत्र्य नसेल तर आपण असा कोणत्याही प्रकारची संघटना वगैरे स्थापन करू शकत नाही. त्यामुळे आपला विकासही होऊ शकत नाही. जर आपण संघटना एक स्थापन केली तर आपल्याला माहिती आहे की आजची जे जग आहे ते संघटनेशी निगडित आहे. म्हणजे आपली संघटना असेल तरच आपल्याला पाठबळ भेटतं, आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर आपल्याला आवाज उठवता येतो. तर मित्रांनो, स्वातंत्र्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही, हे आपण इथं स्पष्ट होतं. त्यापुढे आहे समानता. समाजातील विषमता नष्ट करून समाजात समतोलपणा राहावा म्हणून प्रत्येक समाज बांधवांना सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रामध्ये समान दर्जा व संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, किताब नष्ट करणे हा झाला सामाजिक समानता. स्त्री व पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्यामध्ये समानता असणे हे झालं आर्थिक समानता. निवडणुकीची पद्धत ही झाली राजकीय समानता. म्हणजेच निवडणुकीसाठी आपण बघतो की ज्याचं वय 18 वर्षाच्या वर आहे तो कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, त्याला निवडणूकमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. हे राजकीय समानता झालं. म्हणजेच मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की आपल्या भारतामध्ये आपल्या घटनेने एवढं चांगलं हे लक्ष घातलेलं आहे की आपल्याला समानता प्राप्त झाली. त्यामुळं आज आपण बघतो की माणसांच्या बरोबरला बाया इथे काम करताना दिसतात. म्हणजे ज्या पोस्टसाठी अगोदर फक्त पुरुष अप्लाय करू शकत होते, आज त्या पोस्टसाठी महिलासुद्धा अप्लाय करू शकता. पुढील आहे मित्रांनो बंधुता. समाज बांधवांमध्ये बंधुता असेल तरच ते एकमेकांशी समानतेने वागू शकतात व देशाची एकता टिकवू शकतात. उदाहरणार्थ, धार्मिक वाद, भाषावाद, प्रादेशिक वाद व वर्गवाद विसरून सर्व समाज बांधवांनी एकमेकांबद्दल बंधुता वाढावी असे एक कर्तव्यसुद्धा घटनेत देण्यात आले आहे. म्हणजे मित्रांनो, आपण बघू शकतो की समजा आपण एका घराचंच उदाहरण घेतलं, जर घरामध्ये बंधुता असेल तर ते घर टिकून राहतं. जर घरामध्ये भेदभाव असेल, बंधुता नसेल, एकमेकांमध्ये शत्रुत्व असेल तर ते घर फुटायला टाईम लागत नाही. तसंच मित्रांनो, आपल्या देशाचाही जर आपण एकमेकांबद्दल बंधुता दाखवली तरच आपला देश टिकेल, आपल्या देशाचा विकास होईल आणि त्याचबरोबर आपलाही विकास होईल. आता आपण बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे पॉईंट्स. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावरच सरनामा आधारलेले आहे. 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीमार्फत उद्दिष्टांचा ठराव स्वीकारण्यात आला होता. म्हणजे मित्रांनो, इथं प्रश्न असा तयार होतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला? तो मांडला 13 डिसेंबर 1946 रोजी. आणि या ठरावाला घटना समितीने केव्हा स्वीकारलं? तर ते आहे 22 जानेवारी 1947 रोजी. पुढे 1960च्या बिरुबारी युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की उद्देशपत्रिका घटनेचा भाग नाही. परंतु 1973च्या केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत बदलून असे सांगितले की उद्देशपत्रिका घटनेचा भाग आहे. अजून त्याही पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने 1995च्या भारतीय जीवन विमा खटल्यात असे सांगितले की उद्देशपत्रिका घटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला इथं असा प्रश्न तयार होऊ शकतो की खालील वाक्यातील कोणते वाक्य बरोबर आहे, कोणती विधाने बरोबर आहेत? तर त्यामध्ये आपल्याला लक्षात पाहिजे की 1960चा जो बिरुबारी युनियन खटला होता त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगण्यात आलं आहे की सरनामा हा घटनेचा भाग नाही. पण 1973च्या जो खटला होता केशवानंद भारती, त्यामध्ये सांगितलं की सरनामा हा घटनेचा भाग आहे. पण त्याही पुढं 1995चा जो LIC खटला होता भारतीय जीवन विमा, त्याच्यात असं सांगण्यात आलं की
घटनेचा अविभाज्य भाग हे सरनामा आहे, म्हणजेच त्याला घटनेपासून वेगळं करता येत नाही. ही गोष्ट तुम्हाला मित्रांनो इथं लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर उद्देशपत्रिका न्यायालयातील तरतुदींची अंमलबजावणी करायचा आग्रह धरत नाही, म्हणजेच उद्देशपत्रिका न्यायप्रविष्ट नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की सरनाम्यामध्ये असं दिलेलं आहे तर तुम्हाला ह्या पद्धतीने राहावं लागेल किंवा ह्या पद्धतीने करावंच लागेल, म्हणजे आपण त्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही. मित्रांनो ही गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवायला पाहिजे. सुरुवातीला प्रास्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्षता, एकात्मता हे शब्द नव्हते. या शब्दांना 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये नंतर जोडण्यात आले. मित्रांनो आता तुम्ही म्हणू शकता की 42वी घटना दुरुस्ती जी झाली 1976 मध्ये, त्यानुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे शब्द जोडण्यात आले. म्हणजेच तुम्हाला हे माहीत पाहिजे की हे शब्द जी आपली घटना स्वीकारली होती 1949 मध्ये आणि जी अंमलबजावणी म्हणजे आपण म्हणू शकतो 26 जानेवारी 1950 ला झाली, त्यावेळेला हे शब्द घटनामध्ये नव्हते, तर ते 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये समाविष्ट करण्यात आले. म्हणजेच घटनेची मूलभूत चौकट न बदलता कलम 368 नुसार प्रास्ताविकेत घटना दुरुस्ती करता येऊ शकते. आता तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे की 368 कलम जे ते घटना दुरुस्तीचं आहे आणि या 368 कलमानुसार सरनाम्यामध्ये सुद्धा घटना दुरुस्ती होऊ शकते. असा प्रश्न येतो मित्रांनो की सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करता येत नाही किंवा सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की याचं उत्तर आहे सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करता येऊ शकते. आतापर्यंत प्रास्ताविकेत अशी एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 UN डेबर यांच्या अध्यक्षतेखाली 1955 साली भरलेल्या काँग्रेसचे आवडी अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या तत्वांचा स्वीकार करण्यात आला. आता मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे समाजवादी समाजरचनेच्या तत्वांचा समावेश कधी करण्यात आला, तर 1955 साली काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आवडी या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष UN डेबर होते. त्यावेळेला समाजवादी समाजरचना तत्वांचा स्वीकार करण्यात आला. तसेच मित्रांनो काही तज्ज्ञांनी आपल्या घटना समितीच्या सरनाम्याबद्दल काही मत प्रदर्शित केले. आपण आता ते बघू. जसं पंडित ठाकूरदास भार्गव हे असं म्हणायचे की सरनामा घटनेचा आत्मा आहे. पुढे सरनाम्याला घटनेचं ओळखपत्र कोण वाचं, तर नानी पालखीवाला. सरनाम्याला राजकीय कुंडली कोण वाचं, तर KM मुंशी. मित्रांनो तुम्ही हे सुद्धा पाठ करून ठेवायला पाहिजे की सरनाम्याबद्दल कोणाचं काय मत होतं. तुम्ही आपला व्हिडिओ 2 ते 3दा बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो आपल्या व्हिडिओतले इतके प्रश्न पडतील की तुम्ही नक्की चांगले मार्क मिळवू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा. मित्रांनो आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला, तुम्हाला आपल्या व्हिडिओचा काही फायदा झाला तर मित्रांनो नक्की कमेंट करा, म्हणजे बाकीच्या मित्रांनाही समजेल की आपला व्हिडिओ किती महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.